फू 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 फुगडी गे, दोन्ही घालू झगडी गे. जाऊनी महाद्वारी गे, तेथे घालीन फुगडी गे. फू 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 फू. दोन्ही हस्तक धरून गे, तेथे घालीन फुगडी गे. फू 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 फुगडी गे. विटेवरील पाऊल येऊ गे, राहो माझ्या हृदयी गे. तेथे वैष्णवांचा भार गे, तेथे घालीन फुगडी गे. फू 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 फुगडी गे. जेथे नामघोष गे, तेथे करीन झगडी गे. एका जनार्दनी पाहून गे, मन माझे धाले गे. फू 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 फुगडी गे, दोन्ही घालू झगडी गे. नाथ महाराजांची ही फुगडी अखंड व अविरत नामाची फुगडी आहे. श्री विठ्ठलाच्या महाद्वारात ज्या ठिकाणी भगवत भक्त नामघोष करतात त्या ठिकाणी घातलेली ही फुगडी आहे. येथे भाव आणि भक्ती या दोघी जणी मिळून फुगडी घालत आहेत. त्यापैकी एक सखी दुसऱ्या सखीस म्हणते, बाई, आपण दोघी मिळून फुगडी घालून हरिनामाचा घोष करू. आपण ही फुगडी श्री विठ्ठलाच्या महाद्वारात जाऊन घालू. श्रोते हो, या फुगडीमध्ये नाथ महाराजांनी अंतरंग नामघोषाचे वर्म सांगितले आहे. देवाचे महाद्वार म्हटले की देवळाचा दरवाजा डोळ्यासमोर येतो, पण हा या शब्दाचा लौकिक अर्थ झाला. मग देवाचे द्वार म्हणजे देवळात जाणाऱ्या माणसांकरता दरवाजा की देवाने बाहेर येण्याचा दरवाजा? या प्रश्नाचा उलगडा करताना नाथ महाराज सुचवतात की देवाने बाहेर येण्याचे द्वार हेच महाद्वार होय. इथे देवाने बाहेर येण्याचे द्वार म्हणजे जिच्याद्वारे ते परमतत्व प्रगट झाले आहे ती दैवी प्रकृती म्हणजे देवाचे सगुण रूप होय. ज्ञानेश्वर महाराजही हरिपाठात म्हणतात, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, देणे मुक्तिचारी साधी येल्या. म्हणजे या परमात्म्याच्या महाद्वारात म्हणजे जेथे हा परमात्मा सगुण रूपात प्रगट झाला आहे त्या विठोबाच्या समोर ही हरिनामाची फुगडी घालावायची आहे. यामुळे चारी मुक्ती प्राप्त होतात. येथे दोन्ही हात धरून आपण फुगडी घालूया असे एक सखी दुसरीस म्हणते. याचाच अर्थ पारमार्थिक दृष्टीने भाव आणि भक्तीचा एकत्वाचा मिलाफ होय. कारण ही फुगडी केवळ देहाने घालावयाची नसून ती देहभाव विसरून भान हरपून देवाचे महाद्वारात घालावयाची फुगडी आहे. त्यामुळे यासाठी भाव आणि भक्तीचे ऐक्य हवेच. परमतत्व एकच आहे हा विश्वास मनात उत्पन्न होणे म्हणजे भाव, आणि याची पुढची पायरी म्हणजे त्या परमतत्वास अनन्य भावाने शरण जाऊन त्याच्याशी एकरूप होण्याची इच्छा बाळगणे म्हणजे भक्ती. त्यामुळे नुसता भाव म्हणजे विश्वास उत्पन्न होऊन चालणार नाही, तर त्यास भक्तीची जोड ही हवीच. तरच परमेश्वराच्या नामाचे अनुसंधान आपण सातत्याने करू शकतो. पुढे ही सखी दुसरीस म्हणते, श्री विठ्ठलाचे विटेवरील चरण माझ्या हृदयात राहू दे. आणि ज्या ठिकाणी वैष्णवांची मांदियाळी म्हणजे मेळावा आहे व जेथे विठ्ठलाचा नामघोष चालू आहे तेथे मी ही फुगडी घालीन. आता हा वैष्णवांचा हरिनामाचा जय जयकार कोठे आणि कधी होतो याबद्दल तुकाराम महाराज सांगतात, सावध झालो हरीच्या आलो जागरणा. म्हणजे देहाबद्दलची आसक्ती प्रेम विसरून या परमतत्वाबद्दल जाणीव झालेला तो जीव या संसारामध्ये सावध राहतो. तेव्हा त्याचा हा हरिनामाचा जय जयकार अखंड चालू राहतो. हा अनाहत ध्वनी म्हणजे आतल्या आत चाललेला नामजप आहे जो ओंकार स्वरूप आहे. असा नामघोष हे वैष्णव म्हणजे विठ्ठल भक्त जेथे घालतात त्या ठिकाणी ही फुगडी घालावयाची आहे. नाथ महाराज म्हणतात, अशा प्रकारे द्वैत भाव विसरून देहभान विसरून जेव्हा मी अत्यंत आनंदाने फुगडी घातली तेव्हा मला अत्यंतिक समाधान मिळाले, परमानंद मिळाला. जनहो, तुम्हीही अशी आध्यात्मिक फुगडी घालून बघा बरं.